अनेक दिवसांपासून मुंबईतील काही जागांचा तिढा महायुती आणि महाविकास आघाडीत दिसून येत होता. मात्र आता हळूहळू या जागांचा तिढा सुटताना पाहायला मिळतोय. मविया आणि महायुतीनं उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता उत्तर पश्चिम मुंबईतूनही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंचे खास समजले जाणारे आणि काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलेले रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच अनुषंगाने उत्तर पश्चिम मुंबईतील लढत आणि रवींद्र वायकरांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. वायकरांच्या उमेदवारीला मित्रपक्षातील काही जणांकडून विरोधही होत होता. विशेष म्हणजे नुकताच महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही वायकरांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र अखेर वायकरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेवटचे आमदार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी याआधीच जाहीर झाली आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असा सामना पाहायला मिळणार आहे. पुढे जाण्यापूर्वी रवींद्र वायकरांच्या राजकीय प्रवासाबाबत थोडक्यात जाणून घेऊ. साधा शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्री असा रवींद्र वायकर यांचा प्रवास आहे. वायकर यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय. 1992 मध्ये ते जोगेश्वरीमधून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. वायकर महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर ते निवडून आलेत. उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख होती. त्यांची काम करण्याची पद्धत आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांचे खास जवळचे बनले होते. शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. 2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी शक्यता होती. पण रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही. त्यानंतर अनेक वेळा वायकर हे तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यानं चर्चेत आले होते. यामध्ये कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप, तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेली चौकशी आणि ईडीकडून सुरू असलेली चौकशी यामुळे वायकर चर्चेत होते. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजीकच्या किल्ले कोर्लई येथे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणातूनही रवींद्र वायकर चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर रवींद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आणि आता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळाली. ज्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर निवडणूक लढवणार आहेत त्या मतदारसंघाचाही थोडक्यात आढावा घेऊयात. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी जोगेश्वरी पूर्वमधून स्वतः रवींद्र वायकर, दिंडोशीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके, गोरेगावमधून भाजपच्या विद्या ठाकूर, वर्सोवामधून भाजपच्या भारती लवेकर आणि अंधेरी पश्चिममधून भाजपचे अमित साटम विद्यमान आमदार आहेत. याचा अर्थ 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात महायुतीचं तर 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंचे आमदार आहेत. या ठिकाणी सध्या शिंदेसोबत असलेले शिवसेनेचे गजानन कीर्तीकर खासदार आहेत, तर सध्या त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या रिंगणात आहे.
गजानन कीर्तिकरांनी काही दिवसांपूर्वीच वयाचा दाखला देत आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. अशा परिस्थितीत आता शिंदेंनी रवींद्र वायकरांना लोकसभा लढण्याची संधी दिली. गेल्या 2 लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर 2014 आणि 2019 साली दोन्ही वेळेस शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. यापैकी 2014 साली गजानन कीर्तिकरांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा 1,83,028 मतांनी तर 2019 साली कीर्तिकरांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा 2,60,328 मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे 2019 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असणारे संजय निरुपम हे सुद्धा सध्या शिंदेंच्या सेनेसोबत आहेत आणि त्यांना या ठिकाणाहून लोकसभेचं तिकीट मिळणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा खास मोहरा समजल्या जाणाऱ्या रवींद्र वायकरांना उमेदवारी दिल्यानं या ठिकाणी चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार? तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.